कुंभारी खून प्रकरणी माजी आमदार पुत्राची 9 वर्षानंतर निर्दोष मुक्तता। कुंभारी येथील गुरुनाथ कटारे यांच्या खून प्रकरणी माजी आमदार पुत्र रमेश पाटीलची सत्र न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली। घटनेनंतर 9 वर्षांनी खटल्याचा निकाल लागला। 13 ऑक्टोबर 2014 रोजी दक्षिण तालुका पंचायत समितीचे सदस्य कटारे आणि नबीलाल शेख या दोघांवर प्राणघातक हल्ला झाला होता। त्यात कटारे हे मरण पावले तर नबीलाल हा जखमी झाला। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवलिंग पारशेट्टी यांच्या फिर्यादीनुसार वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान रमेश सिद्धरामप्पा पाटील यांनी राजकीय फायदा मिळवण्याच्या हेतूने गुन्ह्यातील सह आरोपी प्रमोद स्वामी, जगदीश कोन्हेरीकर व प्रदीप मठपती यांनी कट रचून खुनाची सुपारी दिल्याने सह आरोपींनी गुरुनाथ कटारे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते। 2014 पासून रमेश पाटील हे फरार होते। त्यानंतर 7 जून 2023 रोजी पाटील हे अक्कलकोट न्यायालयात हजर झाले। त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले। सह आरोपीचा कबुली जबाब रमेश पाटील यांच्या विरुद्धचा पुरावा म्हणून कायद्याने वापरता येणार नाही। कट रचण्याचा कोणताही पुरावा सरकार पक्षाने सादर केला नसल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी केला। न्यायालयाने तो ग्राह्य धरला। आरोपी रमेश पाटील तर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट राजकुमार म्हात्रे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट ए.जी. कुलकर्णी यांनी काम पाहिले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।